नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे. कदमांचा विकास कर्माच्या विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आहे कदमांच्या विकासच्या छकुलीचं, माझ्या पोरीचं आज लग्न सोहळा आहे आणि आम्ही चाललो होत लग्नाला आणि फुल धमाल येणार आज. केळवण पाहिलं, हळद पाहिलं आणि आज होते लग्न माझ्या मुलीचं. एवढीशी होती, मोठी झाली असो रडायला नाही तर म्हणून बोलतोय आता बस आपण जाऊया. हां, लग्न सोहळा असत पार फुल धमाल येणार आहे ना प्राची. बाय बाय. देवाच्या पाया पडून आम्ही निघालोय. लग्न समारंभाची सुरुवात, आज लग्न होणार सगळ्यात मोठा कार्यक्रम लग्न सोहळा आणि सुरुवात होते. प्राचीला रुईच्या मुंडावळ्या लावल्या आहेत आम्ही. आता आमच्यात पद्धत आहे रुईची मुंडावळी आणि त्याच्यानंतर ही मुंडावळी घालून आता आम्ही निघालो आहे. थोडासा उशीरच झाला आहे पण तरी पण पोहोचू 7 वाजेपर्यंत. चालले लग्नाला. कळम पाहिजे आम्हाला, ते देवक लागेल ते चलो नटल्या लग्नाला भाई. चलो आ गया बाबू आ गया. सांगितल्याप्रमाणे विधी मंडप उभा केला. बघून फार बरं वाटते. एक नंबर विधी मंडप. नटून सजले सगळे. नवरी नटले पण नवरीपेक्षा जास्त नटले द्या बघा. ह्या यजमानी नटलेले आहेत आमच्या. सुपर नवरदेवाची एंट्री आहे पण हे बघा किती आतुरतेने. गाणं वर लावूया काय. नवरा आला वेशी पाशी बाबा लगीन. गणपती बाप्पा आहे ना मागे. बोला गणपती बाप्पा. नवऱ्याची एंट्री झाली. भाई आजची सेलिब्रिटी ओमकार गायकवाड यांची एंट्री झाली. जावई आमचा होणारा म्हणजे आज होईलच. भाई एंट्री हसतोय. नवीन आयुष्याची सुरुवात आहे त्याच्या. प्रथेप्रमाणे आमच्या या सगळ्या सवासनी ज्या ज्या सुना वहिनी वगैरे पोहण्यासाठी उभे आहेत आणि भाई वेगळाच एक माहोल आहे. प्रथेनुसार काहीतरी
जावयाचे पाय धुतले जाते. आम्ही सर्व टायमिंगनुसार करतो. आज म्हणजे वधू आगमन, त्यानंतर वराचं आगमन आहे, त्यानंतरचं पुण्यवचन वगैरे सर्व वेळेवर होईल. जसं एखादं वेळापत्रक आपण काढून ठेवतो तसं आम्ही काढून ठेवलं आहे, जेणेकरून लग्नविधी हे वेळेवर पार पडते. ओंकारची होणारी सासूबाई म्हणजे आमची सौ रेश्मा. नवऱ्या मुलाची एंट्री झाली आहे. वधूचं पहिलं आगमन झालं आणि आता वराचं झालं आहे. आणि आता वराचे आगमन होतं तेव्हा आमच्यात ओवाळलं जातं, त्याप्रमाणे प्रत्येकप्रमाणे त्याला ओवाळलं आहे. आणि आता पुढच्या वेळी चालू होते. श्री गणेशा निर्विघ्नपणे पार पडतो हे सगळं. ते मांडवर तुला जायचं आहे, बाकी त्यांना मांडवर नवरी मुलीकडून जी रुखवत येते ती रुखवत इथे सजवण्याचं काम करतात. शलाका, हर्षदा, मिताली, अमित आणि त्या सपोर्ट करतात. ह्या रुखवतीत सगळ्यात वैशिष्ट्य आकर्षक म्हणजे एक बंगला बांधलाय राऊतांनी. तो वैशिष्ट्य आहे. सुंदर असा बंगला आहे. आशीर्वाद बंगला नाव दिलंय त्याला. या रुखवतीत अजूनही काही गोष्टी बघायच्या. बैलगाडी आहे सुशोभित अशी मस्त. बंगल्याची लाइटिंग भारी पण एक नंबर शांत. फ्रेम्स आहेत प्राचीच्या आणि ओंकारच्या. निखिलने बनवून आणलेलं कॅलेंडर आहे तिथे. जेवणाचं ताट आणि चनईचा उघडा, त्यानंतर सुपाऱ्यांचे भट्टीबो आहेत. आणि या बंगल्यामध्ये ज्या फ्रेम्स आहेत अतिशय आकर्षक दिसत आहेत. हे केदारनाथ मंदिर आहे, इथे पाहू शकता आपण. आणि हे इथे शालू, त्यानंतर हे ताट आहे. पुन्हा एकदा आरतीचं हे माहेरचा चुडा, जे म्हणजे बांगड्या आहेत, सप्तपदी आहेत, पालखी, लेक चालेल सासरला, डॉल्स आहेत उंच्या, महाराष्ट्रीयन थाली आहे केळीच्या पानामध्ये, शुभलाभ, बैलगाडी, पोतं धान्य भरलेली, त्यानंतर भज्जी आहेत पुन्हा दाखवले तिथे बघा. सुपारीची खेळणी आहेत. आणि हा बंगला एकमेव आकर्षण रुखवतीतलं. काय लावली? मुहूर्तमेढ ना, मुहूर्तमेढ लावली जाते इथे मंडपाच्या मागे. आमच्यामध्ये म्हणजे आपल्यात देवक मानलं जातं आणि नवरी मुलीच्या घरात देवक, नवऱ्या मुलीच्या घरात नवऱ्याचं देवक असतं. तसं आमच्या प्राचीच्या रूममध्येच देवक मानलं जात आहे. भाऊ अरविंद आपला भाऊच आहे, देवक मानतायत. नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा ठेवला होता, चहा होता, कॉफी होती आणि उपासकरांसाठी थोडेसे फ्रेंच फ्राईज. मला काय मेकअप. चला चला, नवरी नटली, चला भाई, चला का. देवक पण मांडून झालंय. चला पूजा करू आता. पुण्यवाचनाचा सोहळा इथे सुरू होईल आणि मामा आपल्या फाकीला घेऊन चाललाय पुण्यवाचनाच्या कार्यक्रमासाठी.
लग्नाला सुरुवात होते. डोक्याला लावा, त्याला खांद्याला लावा, डोक्याला लावा, दोनदा करा अजून. झालं. आता ठेव याच्यामध्ये उघडताना एक कुठून कुठं टाका आतमध्ये काळजी म्हणा आणि कांदा. कंडा कंडा डोक्याला लावा. आता मध्ये मध्ये पूजा डोक्याला लावा. मंडप देवताभ्यर्नः गन्धाक्षरपुष्पं प्रतिगृह्यतः मादपुष्पम्. आता काम चालू आहे.
देवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः ईश्वरस्य गुरुदेवताभ्यो नमः ईश्वरस्य नमः इष्टदेवताभ्यो नमः समस्त देवताभ्यो नमः कुळाची स्थापना केलेली आहे. सगळं कार्य नीट पार पडलेलं आहे. सगळं स्वीकार करून घ्या आणि मुहूर्ताच्या वेळेला 11:22 उपस्थित राहून दोघांना आशीर्वाद द्या आणि सगळं कार्य पार पडा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नमोस्तुते गंध कदम बंधु आ गए. थोड़ा ये एंटीक पीस है, अलग ही रहता है इसका. एक नंबर भाई, ड्रेसिंग एक नंबर ना भाई. हा पण भाऊ एक नंबर भाऊ. काय आहे बघ, असं राह तू पण काहीतरी. भांग्या दादाचा फोटो आला पाहिजे ना भाई आपल्या लग्नात आहे म्हणून. हा भांग्या दादा तुझी उपस्थिती लय भारी. ओ सावंत भाऊ नमस्कार, या या वेलकम. काका आलात, मस्त बरं वाटलं. छान छान. अभि ब्लॉग करायला टाईम नाही मला, बाप आहे म्हणून. हळदीला पण नाही काढला, लग्नाला पण नाही पण आता वेळ मिळाला तर काढतो. अप्पा नमस्कार, वेलकम. काकी कसे आहे सगळ्या? आपण पुन्हा एकदा बहिणी आलेल्या आहेत आणि आता पूर्ण अजून येणार आहेत. हां अरे पण हे पण एवढ्या ह्याच्यात आवाज हा होईल चालू झाला. अजून 4 आल्या तर किती होईल? सूप ले ना. बस 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 बस
संपत्ती बहुतमा लाभो सद्गुणा साधोत्तम वेद नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम मुद्दाम आलो तुमच्यासमोर कारण हळद झाली, लग्न होऊन पण खूप दिवस झाले, परंतु लग्नानंतर पाचपातन वगैरे हे कार्यक्रम असतात, त्यात काय ब्लॉग टाकता नाही आला. त्यानंतर मी आजारी पडलो आहे आणि उशीर होतो आहे ब्लॉगला. आणि हे ब्लॉग लग्नाचे येते दोन भागात आहेत. मुश्किलीन ब्लॉग म्हणजे फुटेज मिळाले. मला भाचा आहे पुतण्या, महिने ह्याचे शूटिंग केली, थोडेफार मिळाले मी काढले. पण मुलीच्या लग्नात खरंच वेळ नसतो. मुलगी परकधन आहे, त्या धावपळीत जमलं नाही असेल, पण तू उशीर झाला आहे, माफ करा, सांभाळून घ्या मित्रांनो. लग्नाच्या 2 भागात ब्लॉग येणार आहे, भाग 1 भाग 2 अवश्य पहा.